धाराशिवमधील राजे निंबाळकर घराण्याचा राजकारणाचा इतिहास पुढे नेणारे ओमराजे हे सातत्याने चर्चेत असतात। त्यांचा बेधडक स्वभाव आणि त्यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय असतो। ग्रामीण शैलीतील खुमासदार वक्तृत्व शैली, त्यांच्या तडाखेबंद भाषणामुळे युवा पिढीत त्यांची मोठी क्रेज आहे। गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार राजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं। धाराशिवचे आमदार कैलास पाटील हेही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत। ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून दोघांनाही मतदारांची चांगली सहानुभूती मिळाली। 2019 प्रमाणेच 2024च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघातून शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांनी विजय मिळवला, तर त्यांचे समर्थक आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीत धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला। राज्यातील लोकसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मोठं यश मिळालं। या महायुतीच्या लाटेत राज्यातील दिग्गज मंडळींचेही गड कोसळले। बड्या नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं असतानाही धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाचे स्टार प्रचारक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गड राखलाय। धाराशिव जिल्ह्यातील लोकसभेसह मतदारसंघातील 3 जागांवर शिवसेना ठाकरे गटाला विजय मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले। महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं असतानाही दमदार वक्तृत्व शैलीच्या जोरावर त्यांचं नेतृत्व त्यांनी सिद्ध करून दाखवलंय। 2009 पासून युवा सेनेच्या माध्यमातून राजकारणात उरलेल्या ओमराजे निंबाळकर यांनी पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राणा जगजितसिंग पाटील यांना आसमान दाखवलं होतं। त्यावेळेपासूनच त्यांची युवा मंडळीत मोठी क्रेज आहे। त्यानंतरच्या काळात 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी 1.25 लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला होता। त्यानंतर त्यांनी संसदेत प्रभावी भाषण करत धाराशिवचा आवाज दिल्लीत पोहोचवला आणि त्याच कामगिरीच्या जोरावर त्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवताना त्यांनी प्रतिस्पर्धी अर्चना पाटील यांच्या सुमारे 3,29,000 मतांनी पराभव केला। त्याचवेळी त्यांनी लोकसभा मतदारसंघातील धाराशिव कळंब, तुळजापूर, परंडा, उमरगा, लोहरा, बार्शी, औसा या 6 विधानसभा मतदारसंघात 50,000पेक्षा अधिकचं मताधिक्य मिळवलं होतं। त्यामुळे ओमराजेंनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीचं कौतुक झालं। एकीकडे संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचं पानिपत झालं असताना ओमराजे निंबाळकर यांनी मात्र आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 3 विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेचे उमेदवार निवडून आणले। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे विचलित न होता त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत ठाकरेंच्या विजयात सिंहाचा वाटा उचललाय। धाराशिव विधानसभा मतदारसंघातून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील हे दुसऱ्यांदा विजयी झालेत। या ठिकाणच्या प्रचारात ओमराजे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या कैलास पाटील यांचा मतदारसंघ पिंजून काढत प्रचार सभांचा धडाका लावला होता। विशेषतः ओमराजे हे ठाकरे गटाचे स्टार प्रचारक असल्याने त्यांच्यावर धाराशिव जिल्ह्यासोबतच इतर मतदारसंघाचीही जबाबदारी होती। त्यांनी ती जबाबदारी निष्ठेने पार पाडली। त्यांनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर या मतदारसंघातून कैलास पाटील सुमारे 36,000 मतांनी विजयी झाले। विशेषतः गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांचे मताधिक्य दुपटीने वाढलंय। उमरगा मतदारसंघातील 3 टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले हे शिवसेनेतील फुटीवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते। त्यावेळी या ठिकाणी उमेदवार निवडीपासून सर्व प्रक्रिया खासदार ओमराजे यांनी राबवली होती। या ठिकाणी लोकसभेच्या लातूर पॅटर्नची पुनरावृत्ती केली गेली। म्हणजे अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून लिंगायत समाजातील उपक्रमशील शेतकरी प्रवीण स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली। प्रवीण स्वामी यांनी निवडणुकीच्या तोंडावर नोकरीचा राजीनामा दिला। स्वामी यांची निवड गेल्या 6 महिन्यांपूर्वीच ओमराजे यांनी करून ठेवली होती। त्यांच्यासाठी ओमराजे यांनी जुन्या आणि युवा शिवसैनिकांची सांगड घालत प्रचार यंत्रणा राबवली। त्याचा मोठा फायदा या ठिकाणी त्यांना झाला होता। शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत ठाकरे सेनेचे प्रवीण स्वामी यांनी 3,906 मतांनी बाजी मारली। राजकारणाचा कसलाच गंध नसलेले प्रवीण स्वामी केवळ महिनाभरातच आमदार झाले। स्वामी यांच्या या विजयात
ओमराजे यांचा सिंहाचा वाटा आहे। लोकसभेसाठी धाराशिव मतदारसंघात आणि सोलापूर जिल्ह्यात असलेल्या बार्शी मतदारसंघातून शिवसेनेचे नेते दिलीप सोपल यांच्या विजयासाठीही त्यांनी कष्ट घेतलेत। या ठिकाणचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी ऐनवेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी घेतली। या ठिकाणी राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांच्यात चुरशीची लढत झाली। प्रचार काळात बार्शी मतदारसंघात मोठ्या सभा घेत त्यांनी संपूर्ण मतदारसंघात वातावरण निर्मिती तयार केली होती। त्यातच एका सभेत ओमराजे यांनी राजेंद्र राऊत यांच्यावर जहरी टीका देखील केली। त्यानंतर ही टीका जिव्हारी लागल्यानंतर राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं, मात्र त्याचा काहीसा फायदा झाला नाही। या मतदारसंघातून दिलीप सोपल यांनी राऊत यांचा पराभव केला। या ठिकाणी ओमराजे यांनी राबवलेली बूथ यंत्रणा प्रचाराची रणनीती गेम चेंजर ठरली। त्यासोबतच परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची जागा नसतानाही त्यांनी या ठिकाणी उमेदवार न देता महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला ही जागा सोडली। या ठिकाणी निवडणुकीच्या पूर्वीपासून काम करत असलेले माजी आमदार राहुल मोटे यांना रिंगणात उतरवलं। त्यांच्या प्रचारासाठी भूम, परांडा आणि बार्शी तालुक्यात सभा घेतल्या। यामुळे या ठिकाणची लढत मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची ठरली। या ठिकाणी 1,500 मतांच्या फरकाने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राहुल मोटेंचा पराभव केला। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला सुटला होता। काँग्रेसने या ठिकाणी धीरज पाटील यांना उमेदवारी दिली होती। भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजित सिंग पाटील यांनी या ठिकाणी बाजी मारली। त्यांनी या ठिकाणी सुमारे 39,000 मतांनी धीरज पाटील यांना पराभूत केलं। तर धाराशिव मतदारसंघात असलेल्या लातूर जिल्ह्यात असलेल्या औसा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दिनकर माने यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते प्रचाराची संपूर्ण यंत्रणा राबवत त्यांच्या विजयासाठी कष्ट त्यांनी घेतले होते। मात्र या ठिकाणी विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हे दुसऱ्यांदा 30,000पेक्षा अधिक मतांनी निवडून आले। ओमराजे खंबीरपणे ठाकरेंच्या मागे उभं राहण्याचं कारणही तसंच आहे। त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळात बाळासाहेबांनी त्यांना मोठी साथ दिली होती। तू माझ्या मुलासारखा आहेस असा शब्द त्यांनी दिला होता। वडिलांची हत्या झाल्यानंतरही ओमराजे खंबीरपणे उभे राहिले। जनतेच्या कामासाठी स्वतःचा मोबाईल जाहीर करणारा देशातील हा पहिला खासदार। शिवसेनेतील फुटीनंतर अनेक खासदारांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली। उद्धव ठाकरेंसोबत त्यावेळी जे 6 खासदार उरले होते त्यापैकी एक म्हणजे ओमप्रकाश राजे निंबाळकर हे, ज्याला बाळासाहेबांनी वयाच्या 26व्या वर्षी 2009 मध्ये आमदार केलं होतं। तोच आमदार आता खासदार झालाय आणि आपला मतदारसंघ यशस्वीपणे सांभाळतोय।